राज्यातील मेंढपाळ बांधवांनी नुकतंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मेंढपाळांच्या समस्यांवर तोडगा काढण्याची विनंती केली आहे। मात्र आजतागायत महायुती सरकारने मेंढपाळांच्या मागण्या निकाली काढण्याकरिता कुठलंही ठोस पाऊल उचललं नाही। त्यामुळे मेंढपाळ बांधवांनी उग्र आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला। धनगर समाज हा कायम दुर्लक्षित अपेक्षित राहिलेला आहे, उपेक्षित राहिलेला आहे। या समाजाच्या विविध समस्या आहे। या समस्यांचे सगळे निवेदन 18 आमच्या मागण्या होत्या, ज्या काही जिल्हा स्तरावर आहे, काही विभाग स्तरावर आहे, काही राज्य स्तरावर आहे, काही धोरणात्मक आहे। या सगळ्या मागण्या आमच्या रास्त आहेत आणि त्या शासनकर्त्यांनी जर लक्षात घेतलं तर त्या सुटण्यासारख्या आहेत। परंतु जाणीवपूर्वक शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे। आम्ही 18 डिसेंबरला आम्ही आमचे निवेदन दिलेलं आहे। आजपर्यंतही याच्यावर कुठलीही याच्यावर उपाययोजना केल्या गेली नाही किंवा कुठलीही बैठक लावण्यात आली नाही। तरी सुद्धा आम्ही शासनाला आपल्या माध्यमातून 6 तारखेपर्यंतची वेळ देतो। 6 तारखेपर्यंत शासनाने आमच्या रास्त मागण्यांविषयी विचार करावा, अन्यथा आमची कितीही इच्छा नसेल तरी आम्हाला आंदोलन करावे लागेल। आंदोलनाशिवाय आता आम्हाला पर्याय नाही। आम्हाला जर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा असेल, आमच्या पुढच्या पिढीला जर मार्ग दाखवायचा असेल तर आम्हाला आज आंदोलन केल्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग आमच्या समोर अस्तित्वात दिसत नाही। आंदोलन कुठं करणार? आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती किंवा विभागीय कार्यालय अमरावती इथे 7 तारखेला वाडा आंदोलन मुलाबाळासहित। आकस्मिक रोगराईने मरतात यांना सुद्धा 1 रुपयात विमा कवच देण्यात यावं आणि 2006 मध्ये जो कायदा त्यांनी भारतीय वन कायदा 1997 जे बंदी घातलेले वनचराई अधिकार आहे ते उठवण्यात यावे आणि 2006 अंतर्गत चराईकरिता पूर्ण विकास धोरणे जे योजना अंमलात आणलेली आहे तिची व्यवस्थित अंमलबजावणी करावी आणि यांना ज्या योजना अहिल्याबाई होळकर महामेश योजनेअंतर्गत देण्यात येतात त्यातल्या जाचक अटी काढून त्याचं टार्गेट वाढवण्यात यावं आणि मेंढपाळांना घरकुलासाठी जी जागा दिली जाते त्याच्यावर एक महत्त्वाची अट आहे, शासन ज्याच्या आठवर असेल त्याला घरकुलापासून किंवा शासकीय योजनेपासून वंचित ठेवला जातो। हे एक महत्त्वाची बाब शासनाने या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून याचा पाठपुरावा करावा।